तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकावे। राष्ट्रवादी पक्ष चिन्ह वादाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचा सल्ला। अजित पवार गटाने शरद पवारांचे फोटो न वापरण्याचे आदेश। नोकरी निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींवर बंदी। केंद्र सरकारचा निर्णय। नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी। कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांपासून खरी माहिती लपवत असल्याचे अनेक अनुभव आल्याने मार्गदर्शक तत्वांची निकड भासली। ठाकरे व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। मुंबईतील जोगेश्वरी येथे मध्यरात्री तुंबळ हाणामारी। गुन्हे दाखल। महिलांचे व्हिडिओ काढत असताना बाचाबाची। दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंद। अनेक कलाकारांच्या खांद्यावर प्रचाराचा झेंडा। काही आप्तांसाठी, काही मित्रांसाठी तर काही सुपारीसाठी। रितेश देशमुख लातूरमध्ये भाऊ धीरज देशमुख यांच्या प्रचारात। भाऊ कदम अजित पवार गटाच्या प्रचारार्थ उतरले मैदानात। विनोदी अभिनेता कुशल बद्रिके शिंदे सेनेच्या प्रचारात चमकला, तर संजय नार्वेकर मनसे प्रचार सभेत मतदारांचे लक्ष वेधतात। मुलीला वडिलांच्या मालमत्तेत अमर्यादित हक्क नाही। वडिलांच्या मालमत्तेवर मुलीस हक्क सांगता येणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। 1937च्या कायद्यात मुलींना मालमत्तेत नव्हता अधिकार। नवनीत राणा यांचे महायुतीलाच आव्हान। स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार। जोगेश्वरीत पैसे तर वरळीत भांडी वाटप केल्याची ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार। शिंदे गटाविरुद्ध मुख्य निवडणूक आयुक्तांकडे नोंदवला आक्षेप। महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर दिल्लीचा खजिना शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच। अमित शहा यांची धुळ्यातील प्रचार सभेत स्पष्ट ग्वाही। दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर। जगातील 121 प्रदूषित देशांच्या यादीत मुंबई व कोलकात्याचाही समावेश। भाजपसोबत जाण्याच्या बैठकीला अदानी नव्हते। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 24 तासात स्वतःच्याच विधानावरून घुमजाव। शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा? 17 नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता। सरकारला गरिबांशी देणे घेणे नाही। मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र। 5% लोकांकडे 65% संपत्ती। योजनांसह आमच्या वचननाम्याची ही चोरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका। तिघांची फाशी हायकोर्टाने केली रद्द। चौघांची हत्याकांड। मुलगा बापाला कारावास तर आई निर्दोष। जाती जातीत भांडे लावून पोळी भाजण्याचा प्रयत्न। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। धनुष्यबाण चोरले म्हणून ते लहान मुलासारखे रडतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या। शिंदेंची पालघरमध्ये, फडणवीसांची नांदेडमध्ये तर अजित पवारांची बारामती व रत्नापूरमध्ये तपासणी। शनिवार रविवारी आकाशात उल्का दिवाळी। सर्वांनाच आनंद घेता येणार। नंतर 2031 मध्ये संधी। हिंदू खतरे में म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष। मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।